खोपोलीतील केपी वॉटरफॉलवर रील्स बनवताना पाय घसरला. खोल दरीत पडून ठाण्याच्या 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल येथे फिरण्यासाठी आलेल्या 4 युवा पर्यटकांपैकी एक तरुण पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. रात्रभर सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर सोमवारी पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला. 4 मित्र केपी वॉटरफॉल परिसरात फिरण्यासाठी आले होते. अभिषेक कुशवाहा हा 23 वर्षीय तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला. सायंकाळी 7च्या सुमारास त्याच्या मित्रांनी झेनित ठाकूरवाडी येथे येऊन स्थानिकांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस, हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. रात्री 1 वाजेपर्यंत शोध कार्य सुरू होते. मात्र अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बेपत्ता तरुणाचा शोध लागला नाही. सोमवारी पहाटे 5:30 वाजता पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. अखेर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अभिषेक कुशवाहा याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेत 17 वर्षीय साहिल हरिजन, 22 वर्षीय देवा गायधनकर आणि 19 वर्षीय साहिल हे इतर 3 मित्र सुरक्षित असून पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. वर्षा सहलीसाठी मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातून हजारो पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होतात. त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव नसते. पाण्याचे प्रवाह, पावसाचा अंदाज येत नाही. उत्साहाच्या भरात हे तरुण धबधब्याजवळ जातात. पावसाचा जोर वाढल्यास धबधब्याचा प्रवाह अचानकपणे वाढतो. त्यामुळे खाली असलेले वर्षा सहलीचा आनंद लुटणारे तरुण वाहून जातात. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या ठिकाणी निर्बंध लावले आहे. मात्र या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा पर्यटन स्थळांवर दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.